मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये। आज मी रुहीचे आवडते स्लर्प फार्मचे पास्ता आणि नूडल्स याबद्दल तुम्हाला रेसिपीज दाखवणार आहे। हे दोन्ही तिला खूप आवडतात आणि मी वेगवेगळे पास्ताचे वेगवेगळे रेसिपीज करत असते। सो मी म्हटलं की ह्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते। सो पहिले आपण बघूयात की ह्यात कोणकोणते प्रकार असतात। तर ह्यात हे दोन टाईपचे पास्ता असतात, म्हणजे मॅक्रोनी आणि एक फुसरी। जर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता, दोन्ही सेम असतात, फक्त शेपमध्ये थोडा डिफरन्स असतो। आणि नूडल्सचे पण छोटे छोटे पॅकेट मिळतात, पुढे मी तुम्हाला ते दाखवतेच। सो सुरुवात आपण करूया पहिले पास्ता बनवायला। मी रुहीसाठी बनवणार आहे स्लर्प फार्मचा पास्ता। मी आधी बॉईल करून घेतले। हे मॅक्रो फ्युसलीवाले बनवणार आहे असे। पास्ता आपण जसा बनवतो तसाच हा बनवायचा आहे, फक्त बॉईल करून त्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल। आणि माझ्याकडे या भाज्या आहेत, येलो, रेड आणि ग्रीन, थोडीशी आहे, टोमॅटो, पेपर आहे, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो दोन्ही पण। सो हे सगळं मी यूज करणार आहे। हे तोपर्यंत बॉईल होते, 10 मिनिटात हे बॉईल होईल, तोपर्यंत मी हे सगळं कट करून घेते। चालेल, गरज नाही आहे पण मी तरी पण ना हे थोडंसं आधी बॉईल करून घेणार आहे, म्हणजे ते इझिली तिला खाता येतील। सो पाण्यात मी तिच्या बॉईल करून घेते। थोडंसं जे टोमॅटो आहे त्याची प्युरी करून घेणार आहे आणि थोडा कट करून टाकणार आहे, म्हणजे थोडंसं छान अजून त्याला टेस्ट येईल पास्त्याला। अजून थोडंसं हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही गाजर आणि लाल भोपळा ॲड करू शकता आणि त्याची छानशी प्युरी करून ती सगळी प्युरी पास्तामध्ये ॲड करू शकता, अजून छान टेस्ट येते। तुम्ही हे पण करून बघा, मी तेही केलंय, छान लागतं। पास्ता आपला इकडे बॉईल झाला आहे, तो काढून घेते मी, एका ड्रेन करून घेते याला सगळं आणि मग आपले व्हेजिटेबल्स टाकून फ्राय करू। चीज पण बऱ्यापैकी झाले आहेत कुक, म्हणजे मिडियम कुक झाले आहेत, तर बाकीच्या पॅनमध्ये कुक होतील, ह्या पण काढून घेऊया। पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं, ते थोडं गरम झाल्यानंतर आपले जे व्हेजीज आहेत ते टाकते। ऑलरेडी थोडं बॉईल केल्यामुळे ते थोडंसं त्याला तेलापेक्षा कडकडा आवाज होतो, बट ठीक आहे। जो पास्ता आहे हा याच्यात मैदा नाही आहे, हे मिलेट आणि राईस वगैरेपासून बनवलेला आहे। तो बेबीसाठी आहे खास स्पेशली, म्हणून मग मी ऑर्डर केलं, नाही तर मी बिलकुल पॅकेज फूड तिला घेत नाही, बट खास बेबींसाठी आहे। आणि विदाऊट म्हणजे असे कोणतेही त्याच्यात असे प्रोडक्ट्स किंवा इन्ग्रेडियंट्स नाही आहेत जे बेबीसाठी हार्म करतील। सो खास बेबीजसाठी असल्यामुळे मग मी यूज करते। तुम्ही याच्यात बघू शकता की ब्राऊन राईस, कॉर्न असं सगळं आहे याच्यात, आणि त्यांचे नूडल्स पण मिलेटचे असतात, त्यामुळे हे बेबीसाठी सेफ वाटलं मला, म्हणून मी ट्राय करते। त्यामध्ये आपण क्रीम काढली ती त्या सगळ्या भाज्यांमध्ये ॲड करायची, म्हणजे थोडीशी दाटसर ग्रेव्ही तयार होईल। पेपर ॲड करणार आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो सुद्धा, जास्त तिखट नाही, थोडंफार टाकणार। ते झालंय बऱ्यापैकी, तर त्याच्यात आता पास्ता थोडीशी कोथिंबीर टाकू गार्निशिंगसाठी। आय नो हा आपल्या नॉर्मल पास्तासारखा नाही आहे, याच्यात काहीच असं नाही आहे चीज वगैरे, बट मी नॉर्मलच बनवणार आहे, फक्त व्हेजीज टाकून बनवलं आहे, म्हणजे ती हाताने पण हे खाऊ शकते, म्हणून इट्स डन। गरम आहे थोडासा वापरत, बट ठीकच आहे, म्हणजे अगदी बेबीसाठी तर ओकेच आहे। पालक सॉसमध्ये पास्ता बनवताना मी ते पालक आणि थोडासा लाल भोपळा बॉईल करायला ठेवला आहे, आणि इकडे नेहमीप्रमाणे पास्ता बॉईल करायला ठेवला आहे, आणि ते कांदा टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही भाज्या वापरू शकता। कांदा टोमॅटो आणि पालक प्युरी जी आपण बनवली आहे ती ऑइलमध्ये मस्त आपण परतून घेणार आहोत। त्यातच आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, थोडंसं चिली फ्लेक्स ऑरिगॅनो, हे सगळं तुमच्या टेस्टनुसार किंवा तुमचं बाळ किती तिखट खातं आहे काय खातं आहे त्यानुसार टाकून त्यात थोडंसं बॉईल पास्ता टाकायचा, आणि आपला हा पास्ता रेडी आहे। अगदी हेल्दी पास्ता आहे, त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या बाळाला ट्राय करून बघा। जर काहीतरी वेगळं खायचं असेल तर नक्की ट्राय करू शकता। नंतर आपण बनवणार आहोत आपला नॉर्मल व्हाईट सॉस पास्ता। त्याच्यासाठी मी हे आपले बॉईल केलेले पास्ता घेतलेले आहेत, भाज्या कट करून घेतलेल्या आहेत, तुमच्या चॉईसने कोणताही घेऊ शकता। त्यानंतर मस्त ऑलिव्ह ऑइलचा त्याच्यात तडका देऊन त्यात भाज्या टाकायच्या आहेत। मी इथे शिमला मिरची, गाजर घेतलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरचीज असतात कलरफुल। जर कलरफुल तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही वेगवेगळे कलरचे पण घेऊ शकता। आणि त्यामध्ये मी थोडंसं त्या परतून झाल्या की त्यामध्ये मी टाकणार आहे
थोडंसं आपलं गव्हाचं पीठ. आपल्याला हेल्दी पास्ता बनवायचा आहे म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे. जनरली जो आपला पास्ता असतो तो मैद्याचा असतो, पण मी इथे गव्हाचं पीठ टाकणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आहे आणि तेच थोडंसं आपण परतून व्यवस्थित घेतलं. जास्त घट्ट नाही करायचं आहे, थोडंसं थिक, म्हणजे ते आपोआप ठीक होतं म्हणून मग थोडं पातळ ठेवायचं आहे. त्यात मी ॲड करणार आहे मोझरेला चीज. मोझरेला चीज नसेल तर कोणतंही चीज टाकू शकता. त्यातच मी थोडंसं ॲड केलं आहे ऑरिगॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स आणि किंचितचं मीठ. बॉईल करताना पण मीठ टाकलंच होतं, पण तरीही थोडंसं कमी होतं म्हणून मी अजून थोडं टाकलं. सगळं व्यवस्थित बॉईल झाल्यानंतर त्यात आपला बॉईल पास्ता टाकायचा आणि आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे. मी थोडासा क्रीमी टेक्स्चर ठेवते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदम फक्त पास्ता दिसेल असंही ठेवू शकता. साधारण 2 ते 3 मिनटं असं थोडंसं मी झाकून ठेवते, म्हणजे अजून ते वाफेवर छान अजून बॉईल होईल. जास्त पण करायचं नाही आहे, नाहीतर मग त्याचे तुकडे तुकडे होतात. सो असा परफेक्ट आपला पास्ता रेडी आहे. आणि आता डिनरसाठी मी रुहीला बनवते, म्हणजे रुहीसाठी बनवते स्लर्प फार्मचे नूडल्स. मी दाखवलं होतं की कसं सगळे आलेत नूडल्स आणि पास्ताचे पॅकेट. सो मी हे नूडल्स आज बनवते यमी मसालावाला. सो कसे बनतात काय आणि रुहीला कसे आवडतात की नाही ते मी तुम्हाला सांगते. हे असे आहेत मिलेट नूडल्स आहेत, त्यामुळे असे कलरचे आहेत. हे आता 4 ते 5 मिनटं व्यवस्थित मी बॉईल करणार आहे. याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे, म्हणजे ते अजून मोकळे मोकळे सुट्टे सुट्टे होते. आणि सगळं होईपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया. सो मी इथे घेतलाय कांदा, थोडासा टोमॅटो, थोडंसं लसूण आणि सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या कलरच्या माझ्याकडे लाल, पिवळ्या, हिरव्या सिमला मिरची. सो हे सगळं मी त्यात ऍड करणार आहे. हे सगळं कट करेपर्यंत आपल्या इकडे हे नीट असे छान उकडून पण झालेले आहेत नूडल्स. सो आपण आता बनवायला घेऊया. सो असे छान मोकळे झालेत. आणि मी कढई घेतली आहे, त्यात थोडंसं बटर टाकलंय. तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल, दुसरं ऑइल, तूप काय टाकायचं तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे बटर होतं म्हणून मग मी ते थोडंसं बटर टाकले. व्यवस्थित छान परतून घ्यायचं. भाज्या तर आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. सो आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत मसाला आहे हा ते पॅकेट बरोबरच येतो. सो हा आपण त्याच्यात टाकूया. त्यामध्ये आपले नूडल्स टाकून द्यायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे त्याच्यात तुम्ही मिरची किंवा ब्लॅक पेपर वगैरे ॲड करू शकता, पण आय थिंक हेच मसाला भरपूर आहे लहान मुलांसाठी म्हणून मी ॲड नाही केलं. खूपच मस्त दिसत, म्हणजे आपण अगदी छान खाऊ शकतो असे. त्यामुळे मला माहिती आहे रुहीला नक्की आवडेल. असं तुम्ही आता कोबी, गाजर, तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या टाकू शकता. मला जे आता मिळालं ते मी टाकल्या. सो चला रुहीला टेस्ट करून दाखव, बघीची रिॲक्शन. तू आज काय खाणार? कसं खाणार? वाव, कसे खायचं? कसं आहे रिव्ह्यू दे ना. सांग ना सगळ्यांना कसं आहे. छान आहे. तू आता खाते ना? फिनिश कर एवढं सगळं. चला फिनिश करा. यस फिनिश करो. मस्त आहे. आजचा ब्लॉग इथे संपूया. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आईपण आणि बाईपण दोन्ही एन्जॉय करा. बाय.